झी 24 तास एक पाऊल पुढे. आरमाराला सुद्धा काही कमतरता पडता कामा नये याविषयी पद्मदुर्गाचा किल्ला बांधला जात असताना एक जीवाजी विनायक सुभेदारांना पत्र लिहिलं. ते तर आहेच. जीवाजी विनायक सुभेदार या नावाचा प्रभाव मिळालेला एक सुभेदार होता. सैन्याला गलबतांना कोणालाही काही कमतरता पडता कामा नये युद्ध करता येते त्या त्यांना कमतरता या गोष्टीची राहता कामा नये म्हणून जीवाजी विनायक सुभेदार जो प्रभावनळीचा आहे, प्रभावनळी राजापूरच्या जवळ आहे, कोकणात आहे, त्याला महाराजांनी हुकूम पाठवलाय की इतकं धान्य, इतके फाटी म्हणजे चुलीत घालतात ती जाळायला, सरपण ते इतकं सरपण, इथं तेल काय शिधा लागतो ते, हे सगळं ताबडतोब गलबतातनं केळशीचे बंदिरी पावते करावे. तेथे दर्या सारंग आणि दौलत खान येतील. दोघे महाराजांचे सरदार आहेत, दर्या सारंगाई पण आणि दौलत खाने पण महाराजांचे आहेत सरदार. ते येतील. तुमचा माल लोकांच्या करता म्हणजे सैन्याकरता आहे तर तो वेळच्या वेळी पोहोचला पाहिजे. काय बंदिरवाली कोण जण तो माल काही आला नाही. तो माल नेण्याकरता केळशीच्या बंदरात दौलत खान आणि दर्या सारंग हे दोघेही शिवाजी महाराजांचे सागरी सरदार केळशीच्या बंदरात आले. ते आले तर काय माल नाही, काही नाही. ते चकित झाले की त्याला म्हटलं आपलं चुकलं का काय. नाही, ते बरोबर वेळेवर आले होते. काय महाराज वेळेच्या बाबतीमध्ये अत्यंत दक्ष, अतिशय दक्षतेने वागणारा मनुष्य आहे. वेळेच्या बाबतीत अतिशय कडक. तर ते बरोबर आलेले होते म्हणून त्यांनी वाट पाहिली, एक दिवसभर वाट पाहिली. तरी तो माल जो यायचा होता जीवाजी विनायक सुभेदाराकडनं प्रभावनळीचा माल यायचा होता तो आलाच नाही. तो सैन्याला पुरवठा आहे आणि तो वेळेवर नाही म्हणजे कसं काय होणार. त्यामुळं हे दोघेही जण दौलत खान आणि दर्या सारंग हे जरा बिचकले. म्हणले काहीतरी घोटाळा आहे. महाराजांना कळवलेलं बरं म्हणून त्यांनी महाराजांना ताबडतोब रायगडला पत्र पाठवलं की आम्ही इथे वेळेवर आलो पण आपल्या आज्ञेप्रमाणे येथे माल आलेला नाही, धान्य नाही, दारू जे काही येत होतं फाटी सैन्याला लागणार ते काहीच नाहीये, कोणीच नाही, माणूसच नाही. आणि मग महाराजांनी एक कळल्यानंतर महाराजांनी एक पत्र लिहिलं. असं लिहिले बा सगळ्या जगातल्या लवंग्या मिरच्या जणू त्या पत्रात घातले त्यांनी. इतकं तिखट पत्र आहे. आणि ते पत्र सापडले. ते पत्र प्रसिद्ध आहे. राजवाड्यांनी ते प्रसिद्ध केलंय, विकार राजवाड्यांनी. आणि त्या पत्रात शिवाजी महाराजांनी त्याला ते जीवाजी विनायकाला लिहिलंय की तुम्ही ऐसी हरामखोरी कैसी केली, ब्राह्मण म्हणून तुमचा मुलाचा कोण ठेवू पाहतो, वेळच्या वेळी रसद पावती केली नाही. दंडा राजपुरीची उरावरी दुसरी दंडा राजपुरी आधी बांधायच काढली म्हणजे पद्मदुर्ग बांधायला काढलाय आणि त्याला रसद पोचवायची तुम्ही पोचवत नाही वेळेवर. काय चाललंय हे. गनिमासी तुम्ही सामील झाली काय, तुम्ही शत्रूला मिळाला का, फितुरी दिली का, आणि वेळच्या वेळी माल पोचता करत नाही तुम्ही. इतका कडक शिवाजी महाराजांचा अंमल आहे की तुमचा मुलाचा ठेवला जाणार नाही, मुलाचा म्हणजे तुमची किंमत ठेवली जाणार नाही, मारून काढू. असा भयंकर वंश होता. शिवाजी महाराज तो आम्हाला परवडणार नाहीत. पण महाराजांचा कडक स्वभाव त्यांनी नेताजी पार्टीला काढून टाकला. मोरोपंत हे त्यांचे चौथे पंतप्रधान आहेत. आपल्याला वाटतं मोरोपंत पहिल्या दिवसापासून शेवटपर्यंत मोरोपंत पंतप्रधान नाही, पहिला पंतप्रधानांचा काढून टाकला. उन्हा पडतोय असं दिसलं, काढून टाकला. त्याचं नाव होतं श्यामराज पंत रामदेकर. दुसरा नेमला त्याचं नाव होतं महादेव मंत्री होता प्रधान, तो थोडा करप्ट निघाला, महाराजांनी ताबडतोब काढून टाकला. तिसरा होता आनंदराव मकाजी, दर्यारी आनंदराव त्यालाही काढून टाकला. आणि मग मोरोपंतजी नेमले, मग ते पुढे होते. पण दयामयाने नेताजी पालकर उशिरा आला. बोलवलं तर त्या वेळेला आला नाही, उशिरा आला. म्हणून महाराजांनी त्याला सेनापती पदावर हाकलून दिला. त्याला समय आज कैसे पावलं नाहीत, वेळेवर का नाही आला. आमच्याकडे काहीच वेळेवर नाही हो. शाळाही वेळेवर नाही, कॉलेजही वेळेवर नाही, कोर्टही वेळेवर नाही, दुकानही वेळेवर उघडली जात नाहीत, काहीच नाही, वेळ नाहीच. आणि हल्ली पाऊसही वेळेवर येत नाही.
पाऊसही वेळेवर नाही, निसर्ग आता रागावला आमच्यावर. हे मित्र राजेशराव धुमे हे पण अभ्यास करतायत आणि उदयराव तर आपल्या परिचयाचे सततच आहेत. उदयरावांचं गाव शिवनेरी किल्ल्याच्या पश्चिमेला सरळ रेषेमध्ये जर समजा आपण मोजलं तर सुमारे 1 किलोमीटरवर आहे. पण पलीकडे गाव आहे. गावाचं नाव निरगुड. शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरीवर झाला. तो जेव्हा जन्म झाला त्यावेळेला शिवाजी महाराज हे जिजाऊ साहेबांचे 6वे पुत्र आहेत. पण हे 6वे चिरंजीव जन्माला आले त्यावेळेला जिजाऊ साहेब आडल्या म्हणजे बाळांनी आडते ना ते आडले होते. ही गोष्ट यांच्यापासून पाठीमागच्या 13व्या वंशजाला कळली. हे 14वे. त्यांच्या घराण्यातले आधीचे जे आहेत ते वैद्य होते. वैद्य हा त्यांच्या घराण्याचा व्यवसाय आणि त्यांच्या त्या पाठीमागच्या 13 पंजोबा खबर पंजोबा त्यांनी कळली की राणीसाहेब आता तब्येत अशीची आहे आणि किल्ल्यावरती जरा चिंतेचं वातावरण होतं. ते स्वतः उत्तम दर्जाचे वैद्य होते. ते ताबडतोब किल्ल्यावरती गेले आणि त्यांनी काही उपचार त्यांच्या पद्धतीने केले दिले आणि शिवाजी राजे जन्माला आले. जिजाऊ साहेबांच्या यात्रा थांबल्या. हे पुढे शहाजीराजाने अर्थात शहाजीराजे 3 महिन्यानंतर पुत्रमुख पाहण्याकरता युद्धावर होते. ते परिंड्याच्या बाजून तिथे आले किल्ल्यावर. तेव्हा शिवाजी महाराजांनी यांचे जे पूर्वज होते त्यांच्या हातात सोन्याचा कडा घातला म्हणून नोंद. हे कोणालाही माहिती आहे. इतिहासातले बारकावे हे खरोखर आपण टिपले पाहिजेत. ते नकळत तुमच्या आमच्या जीवनात प्रेरणा देतात, कर्तव्याची जाणीव देतात. आपण जर शिवाजी महाराज की जय म्हणणार असू तर आपल्यावर जबाबदारी येते. या जाणीवेनं मी हे आपल्या पुढे बोललो. आपण इतक्या प्रेमाने आलात, इतक्या संख्येने आलात. झी 24 तास एक पाऊल पुढे.